नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता दरवाजाची बेल वाजते म्हणून दरवाजात येते. त्यावेळेला दे समोर मिहीरला बघते आणि पटकन म्हणते की ये ये मिहीर, तू आहेस का? आणि मग तो आतमध्ये येतो. त्याच वेळेला आता मुक्ता त्याला म्हणते की ये बस, मी तुझ्यासाठी पाणी आणते आणि जरा देवासमोर दिवा लावते. त्याच वेळेला आता मिहीर म्हणतो की एक एक मिनिट वहिनी, थांब जरा इथेच. अगं, तू मला जशी सांगितली होतीस ना, तशी मी चौकशी केली आहे त्या मुलाबद्दल आणि त्याच्याबद्दल सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे. मग मुक्ता म्हणते की बरं मग तू बस ना, मी आणते तुझ्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की नाही थांब, आपण इथेच बोलूया. मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे, मग बोल इथेच, मी दिवा नंतर लावते. काय झालंय मला सांग. मुक्ता आता ऐकण्यासाठी उत्सुक असते. तेव्हा मग मिहीर म्हणतो की हो, तू सांगितलंस ना त्याप्रमाणे मी सगळीकडे चौकशी केली. अगं, त्याच्या तिकडे तुला माहिती आहे, जेव्हा मी सगळीकडे चौकशी केली तेव्हा ना एक बाई रस्त्यावर जरा चक्कर येऊन पडत होती. त्यावेळेला त्या मुलाने तिला खूप मदत केली. तो कोण मुलगा आहे ना, तू सांगितलंस त्याप्रमाणे पूर्ण लक्ष ठेवत होतो आणि त्याने ना तिला स्वतःच्या गाडीत बसायला दिलं. सोडतो का वगैरे विचारलं, त्याचप्रमाणे तिला पाणीही दिलं आणि तिची काळजी घेतली. याचा अर्थ तो जरा कुठेतरी चांगला आहे असं वाटतंय. तेव्हा मुक्ता म्हणते की हो रे, जर तो असं कोणाशीही परक्या व्यक्तीबरोबर वागत असेल तर मग तो खरंच मुलगा चांगला आहे. मग नंतर तो म्हणतो की हो, एवढंच नाही, तिथेच नाही तर आणखी ठिकाणी मी चौकशी केली. म्हणजे त्याच्या बिल्डिंगच्या वॉचमनला विचारलं किंवा जो तिथे काम करतो तिथे विचारलं. आणि तुला माहिती आहे विशेष म्हणजे मी पानटपरीवर पण चौकशी केली. तेव्हा मुक्ता म्हणते की पानटपरीवर? हे काय अरे, पानटपरीवर कशासाठी चौकशी? आणि पानवाले काय सगळ्यांना ओळखतात का? तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं वहिनी, असं कसं म्हणतेस तू? अगं, पानटपरीवाल्याची ओळख नाही आहे याचा अर्थ की याला कोणताही गुटखा, तंबाखू किंवा सिगारेटचं व्यसन नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की हो हो हो, आत्ता मला समजलं. तेव्हा मिहीर म्हणतो की मग तेच तर मला म्हणायचं आहे ना, की जर पानटपरीवाला त्याला ओळखत असता तर त्याला व्यसन आहे असं आपण म्हणू शकलो असतो. म्हणजे हा मुलगा व्यसनही नाही. शिवाय त्याच्या वॉचमॅनला विचारलं तर त्यानेही त्याच्याबद्दल चांगलंच सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर सगळीकडे चौकशी केल्यानंतर या मुलाबद्दल सगळीकडे चांगलेच पॉईंट्स मिळाले आहेत. म्हणजे नाव ठेवायला कुठेही जागा नाही. याचा अर्थ हा मुलगा अगदी चांगलाच आहे असं मला वाटतंय. मुक्ता म्हणते की हो, बरोबर, अगदी व्यवस्थित चौकशी केली आहेस म्हणजे तू. तेव्हा मग मिहीर म्हणतो की हो, अगं अगदी व्यवस्थितच बघितलं आहे मी, म्हणूनच काळजी करण्याचं काहीही कारण नाही. खरं बघायला गेलं तर त्याची चौकशी सगळीकडे केली आणि तुला जो काही वाटत होता तो संशय आता ठेवण्यासारखा नाही. म्हणूनच आता तू अजिबात काळजी करू नकोस. मला कोमलबद्दलचा तुझा कन्सर्न पूर्णपणे कळतोय. परंतु त्या मुलाची चौकशी केल्यानंतर सगळं काही बाहेर चांगलं आलं आहे. त्याच्यामुळे आपण लग्नाला पुढे जायला काहीच हरकत नाही. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो, अगदी योग्य आहे तुझं म्हणणं. परंतु आता मिहीर म्हणतो की ठीक आहे, चल आता झालंय ना सगळं बोलणं, मग आपण आतमध्ये जाऊया आणि सगळ्यांना घरातल्यांना आनंदाची बातमी सांगून पुढे जाऊया. याचा अर्थ तुझं सगळं काही म्हणणं होतं ते खरं निघालं. मग आता मुक्ता ही देवी एकविरीकडे हात जोडते आणि म्हणते की देवाकडे हात जोडून पूर्ण प्रार्थना करून आता पुढच्या या गोष्टींसाठी तयार होऊया. मुक्ता म्हणते की बरं मिहीर, ये आत तू, मी चहा टाकते, तोपर्यंत तू बस, मी जरा देवाजवळ दिवा लावून येते. असं म्हणून मुक्ता आता मिहीरला आतमध्ये पाठवते आणि मग स्वतः आई एकविरीच्या फोटोजवळ येते आणि दिवा लावायला तयार करते. त्याच वेळेला आता जेव्हा ही न्यूज समजलेली असते तेव्हा मुक्ता खूपच आनंदामध्ये असते. सगळ्या मनातल्या शंका तिच्या मिटलेल्या असतात. तेवढ्यातच आता मिहीर आलेला असतो आणि मग कॉफीचा मग घेऊन कोमल येते. कोमल म्हणते की मिहीर, तुझ्यासाठी काही कॉफी वगैरे आणू का मी? तेव्हा ती फक्त लाजत असते. मग आता मिहीर म्हणतो की काय, किती लाजणार आहे? नाही म्हणजे लग्न ठरतंय म्हणून इतक्या मुलीने एवढं लाजायचं का? त्यावेळेला आता ती म्हणायला लागते की काय मिहीर तुझं, सारखं सारखं तू मला चिडवत जाऊ नको. नुसतं तुम्ही सगळेजण मला मिळून चिडवताय हा, उगीचच. तेव्हा मिहीर म्हणतो की म्हणजेच काय, सगळी चौकशी झाली आता, आपण आता तुझं लग्न लावणारच आहोत. म्हणूनच आता मुक्ता त्या दोघांकडे बघत असते तर दोघं हसत खेळत असतात. आणि इथे घरातलं वातावरण कोमलचं लग्न ठरलं आहे म्हणून खूपच आनंदामध्ये असतं. तर मुक्ता त्या दोघांकडेही बघत असते आणि त्यांचा आनंद पाहून आणि कोमलला इतकं खुश पाहून, लाजलेलं पाहून मुक्तालाही फार बरं वाटत असतं. नंतर मग आता इथे मुक्ता म्हणते की स्वामी, सगळं काही व्यवस्थित होत आहे. तुमच्या कृपेने त्या मुलाबद्दलची जी काही चौकशी केली तीही अगदी व्यवस्थित निघाली. परंतु माझ्या मनामध्ये कुठेही थोडंसं काहीतरी असं आहे. असं का वाटतंय की काहीतरी वादळ माझ्या घरावर, माझ्या दरवाजावर येऊन टेपणार आहे, असं मनोमन मला थोडंसं का गट फिलिंग येते. तेवढ्यातच इथे आता दरवाजाच्या इथून लिफ्टमधून एक व्यक्ती आलेली असते आणि मुक्ता म्हणते की नाही,
आता तर मी शुअर झाली आहे ना. मिहिरने सगळी काही चौकशी केली आहे, परंतु आता मी सगळं काही स्वामींच्या हातावर सोपवणार आहे. म्हणून आता मुक्ता देवासमोर दिवा लावत असते आणि देवाला हात जोडत म्हणजेच एकविरीला हात जोडत म्हणते की आई एकविरा, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तुझ्या कृपेने सगळं काही जसे तू कौल दिलेस ते मी बघण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामधून काहीही बाहेर आलं नाही. आता मला इतकंच कळत आहे की काही झालं तरीही तू आमच्या पाठीशी उभी आहेस आणि तुमच्या दोघांच्या हस्ते मी सगळं काही सोपवलं आहे. ऐकविरे आई, तू सगळ्यांची काळजी कर आणि स्वामी, मला जर काही वाईट असेल तर संकेत द्या आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे. घरावरचं हे संकट निघून जाऊ दे. आणि म्हणूनच आता घरावर जो मेन संकट येणारा असतो तो अभिषेक आता दरवाजापर्यंत आलेला असतो आणि दरवाजाची बेल वाजवतो. म्हणूनच आता कोमल बघायला येते आणि समोर बघते तर समोर आता तो अभिषेक आलेला असतो. त्याला पाहून ती जराशी लाजते. त्याच वेळेला अभिषेक तिला हात दाखवतो आणि म्हणतो की हाय, असं म्हटल्यावर आता कोमलकडे तो अगदी प्रेमाने बघत असतो आणि कोमल त्याच्याकडे बघून अगदी हरवून जाते. त्याच वेळेला कोमल ये ना असं म्हणते. तेवढ्यातच त्याला म्हणते की सॉरी, आतमध्ये या, आणि मग ती त्याला यायला सांगते. त्याच वेळेला आता अभिषेक त्याचे सूज बाहेर काढतो आणि आतमध्ये येतो. परंतु मुक्ताचं इथे देवासमोर हात जोडणं हे सुरूच असतं आणि अभिषेकचं लक्ष मुक्ताकडे जात नाही. मुक्ता ही देवासमोर हात जोडते. त्याच वेळेला इथे आता देवीसमोर हे तिचा जो हार असतो तो पुन्हा हलायला सुरुवात होते आणि मग आता मुक्ता ही समोर असलेल्या हाराकडे बघते तर दिवा देखील विझलेला असतो. मुक्ता म्हणते की अरे असं काय, अचानक असं काय झालं, हा दिवा कसा काय विझला, मी आत्ताच तर पेटवला होता आणि डोळे बंद केले. तेवढ्यातच आता मिहीर हा अभिषेकला भेटत असतो आणि मग मुक्ता त्याच्याकडे बघते आणि मुक्ता म्हणते की हाच तो आहे का अभिषेक? नाही म्हणजे मी ह्याचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. मला असं का वाटतंय की मी याला अगोदर कुठेतरी भेटले, कुठे भेटले असेल मी याला, असा विचार मुक्ताच्या डोक्यात सुरू होतो आणि त्याचा आवाज तिला आता ओळखीचा वाटू लागतो. अभिषेक आता बसतो आणि मिहीर त्याच्याबरोबर गप्पा मारत असतो. कोमल त्याला पटकन जाऊन पाणी देते. मुक्ता म्हणते की नाही, काहीतरी नक्कीच आहे जे मला आवडत नाही आहे. माझी आतली जी गट फिलिंग आहे ना ती मला सांगते की हा मुलगा बरोबर नाही आणि याला मी आधी भेटले आहे. त्याच वेळेला मग आता मिहीर म्हणतो की तुम्ही बसा इथे, मी आलो, जरा दादूसला बोलवून आणतो. असं म्हणून तो आणतो. तेवढ्यातच आता इंद्रा येते. इंद्रा आल्याबरोबर अभिषेक येतो आणि इंद्राला लगेच वाकून नमस्कार करतो. मग आता ती सुखी राहा असं म्हणून त्याला आशीर्वाद देते आणि कोमलही पटकन पळत जाते. त्याच वेळेला इथे आता इंद्रा त्याची चौकशी करते, कसा आहेस वगैरे सगळं. मग तोही सगळं आनंदाने सगळ्यांशी बोलत असतो. तर इथून सावनी आजूबाजूला नुसती फिरत असते कारण तिला त्यांच्यावर लक्ष ठेवायचं असतं आणि कोमल मात्र पटकन धावून किचनमध्ये जाते कारण आता अभिषेक आलेला असतो आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष तिचं असतं. मुक्ता म्हणते की नाही, हा मुलगा मला काहीतरी चुकीचा वाटतोय, मला याच्याकडून काहीतरी चुकीची गट फिलिंग येते, म्हणजे याच्या चेहऱ्याकडे पाहून मला काहीतरी पॉझिटिव्ह वाईब येत नाही आहेत. नक्कीच काहीतरी आहे आणि असं असतं तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड असते. काय आहे नेमकं, कुठे भेटले मी याला? तेव्हा तो आता पाण्याचा ग्लास पिण्यासाठी घेतो आणि कोमलला देखील थँक्यू म्हणतो आणि कोमलला त्याचं हे असं मनमोकळं वागणं पाहून खूपच बरं वाटत असतं. मग नंतर आता मुक्ता तिथल्या तिथेच उभी असते. सगळेजण विचार करत असतात की मुक्ता काय करत आहे. तेव्हा मग मिहीर म्हणतो की वहिनी देवाजवळ दिवा लावते. तर इथे पटकन आता सावनी चहा ठेवण्यासाठी येते आणि सावनी चहा ठेवण्यासाठी जेव्हा येते तेव्हा खूपच खुश असते. ती म्हणते की वा, हा अभिषेक हा काय ॲक्टिंग करतोय. अगोदरच्या दिवसांमध्ये ह्याला ॲक्टिंग करता आली नाही, कॉलेजमध्ये आवड होती, परंतु आता याचं ते सगळं टॅलेंट तो बाहेर काढते. वा वा, चांगलंच आहे, चांगलंच आहे, होऊ दे. सगळ्यांसमोर भोळेपणाची किती चांगली ॲक्टिंग करतोय हा, परंतु खऱ्या आयुष्यामध्ये हा किती नीच आहे ते फक्त मला माहीत आहे. म्हणूनच हा जो काही ॲक्टिंग करतोय ना ती तशीच चालू दे, याचा मलाच तर जास्त फायदा होणार आहे. सावनी घे घे, सगळ्याची चांगली मजा घे, परंतु आता जोपर्यंत मुक्ता येत नाही तोपर्यंत खऱ्या ड्रामाला सुरुवात होणार नाही, असं सावनी म्हणत असते. मुक्ता म्हणते की मला काय होतंय, मला खरंच काही कळत नाही. स्वामी, मला नक्कीच काहीतरी मार्ग दाखवा, हे सगळं काय होतंय. तेवढ्यातच इथे आता मग सागर म्हणतो की मुक्ता कुठे गेल्यात. तेव्हा इंद्रा म्हणते की ती देवाजवळ दिवा लावते. सगळेजण आता ओरडत असतात की मुक्ता, ए मुक्ता, लवकर बाहेर ये. इंद्रा पण बोलवत असते. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की थांब, मी बघतो. आणि सागर आता मुक्ताजवळ येतो. मुक्ताचे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा मग आता सागर तिला आवाज देतो आणि म्हणतो की मुक्ता, काय आहे तुमचं, कुठे लक्ष आहे. तेव्हा मुक्ता आता पटकन हरवून जाते आणि म्हणते की हा सागर बोला. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, अहो तो मुलगा आलाय अभिषेक तिकडे, चला कोमलसाठी आपण मुलगा बघतोय, तो मुलगा आलेला आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हा मुलगा आहे का तो अभिषेक.
तेव्हा मग सागर म्हणतो की हो, तुम्ही त्याला अगोदर भेटले नाही आहात ना, हाच आहे तो मुलगा, चला या भेटा. असं म्हणून आता मुक्ता म्हणते की नाही नाही सागर, मला ना जरा काहीतरी विचित्र वाटतंय, थोडी काहीतरी वेगळी फिलिंग येते, या मुलाला ना मी अगोदर कुठेतरी भेटल्यासारखं वाटते. तेव्हा मग सागर म्हणतो की हो ना, तुम्हाला वाटतंय ना भेटल्यासारखं, मग या ना सगळ्यांसमोर येऊन त्याला विचारा की बाबा तुला आपण कधी भेटलो आहे का. तेव्हा मग आता सागर येतो आणि म्हणतो की येते येते, मुक्ता येते, त्यांना मी बोलावून आणतोय. तेव्हा मग आता इथे मुक्ता म्हणते की नाही, मला जरा काहीतरी विचित्र वाटते, मला आत्ता आठवलं पाहिजे, पण याच्याबद्दल मला काही फार चांगला एक्सपिरियन्स नाही. तेव्हा इंद्रा म्हणते की अगं मुक्ता ये, किती वेळ झाला देवाजवळ दिवा लावते. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की आलेच मम्मी. आणि मग ती येते आणि नंतर इथे आता मुक्ता आल्याबरोबर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. आता अभिषेक देखील मुक्ताकडे बघत असतो आणि अभिषेकला इंद्रा म्हणते की हे बघा, ही माझी लाडकी सून मुक्ता आणि सागऱ्याची बायको. तेव्हा तो पटकन नमस्कार असं म्हणतो. नंतर आता मुक्ता देखील त्याला हॅलो आणि नमस्कार म्हणते. आणि त्यानंतर मग आता इथे मुक्ता त्याला विचारते की तुम्ही अभिषेक बरोबर. तेव्हा तो हो असं म्हणतो. मग मुक्ता त्याला पुढे विचारते की मला सांगा, याआधी आपण कधी भेटलो आहे का. नाही म्हणजे तुम्हाला बघून असं वाटतंय मला की कधीतरी आपली भेट झाली आहे, परंतु कधी ना ते मला नीट आठवत नाही आहे. तेव्हा मग लगेच अभिषेक पण तिला बोलतो की हो, ॲक्च्युली ना मला पण तुम्हाला म्हणजे बघून असं वाटतंय की तुम्हाला मीही अगोदर भेटलेलो आहे, परंतु कधी ते मलाही आठवत नाही आहे. बरं, तुम्ही काय काम करता. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मी डॉक्टर आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की सेम, आपलं प्रोफेशन सेम आहे, मी पण तर डॉक्टर आहे. तेव्हा मग आता तुम्ही काय करता असं विचारल्यावर ती म्हणते की मी डेंटिस्ट आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मी डेंटिस्ट नाही, ॲक्च्युली मी जनरल फिजिशियन आहे आणि सेम प्रॅक्टिस करतो आपण, म्हणून कुठेतरी ॲक्च्युली आपण सेमिनारमध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये भेटलो असू डॉक्टरांच्या, त्याच्यामुळे मला असं वाटत आहे. त्याच वेळेला आता इथे तो असं बोलून सगळे पॉईंटच चेंज करून टाकतो. मुक्ता पुढे म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही बोलत बसा, मी जरा चहा आणते. तेव्हा कोमल म्हणते की नको वहिनी, तू बस इथे, मी आणते चहा. असं म्हणून आता कोमल तिथून लाजत लाजत जाते आणि चहा आणण्यासाठी ती पटकन पळते. तेवढ्यातच आता इथे सावणीने चहा तयार करून ठेवलेला असतो. कोमल आता कप घेत असते आणि त्याच वेळेला आता इथे अभिषेक हा काहीतरी बोलत असतो, गप्पा मारत असतो आणि त्याच्या बोटीबद्दल किंवा काही त्याच्या गावाबद्दल सगळं सांगत असतो. आणि मग आता इथे सावणी म्हणत असते की वा, जोपर्यंत ही मुक्ता या गोष्टीमधून बाहेर तोंड काढत नाही तोपर्यंत काहीच करत नाही, कारण ही मुक्ता आता त्याच्याकडे संशयाने बघत आहे. तिला काहीतरी जाणवते, परंतु मुक्ताला काही आठवायच्या आत माझा प्लॅन वर्क झाला पाहिजे. एकदा की हा माझा प्लॅन वर्क झाला की मग मुक्ताला आठवतं किंवा नको त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही, सगळं काही माझ्या मनानुसार होणार, असं सावनी विचार करत असते. आणि इथे आता अभिषेकच्या सगळ्या आपण इथे या रिसॉर्टला जाऊया वगैरे, तिकडे जाऊया, अशा गप्पा सुरू असतात आणि कोमल चहा ओतत असते. तेव्हा मग सावनी म्हणते की बरं कोमल, ऐकलंस का, अगं आता तू सगळ्यांना चहा देतेच आहेस ना, मग एक काम कर, सगळ्यांना चहा मी नेऊन देते, तू तुझ्या मुक्ता वहिनीला इथे बोलाव आणि तिला समजव की हा मुलगा मला पसंत आहे, कारण ती त्याच्याबद्दल बघितलं किती चौकशी करते, तुझी मुक्ता वहिनीला तुझ्याबद्दल किती प्रेम आणि काळजी वाटते, बघ त्या मुलाला तिने किती प्रश्न विचारले. म्हणूनच मी तुला सांगते की तू एक काम कर, तू तुझ्या वहिनीला सांग की इथे ये, तुझ्याबरोबर जरा बोल आणि तिला सांग की मला मुलगा पसंत आहे, पुढची बोलणी करूया. असं बोलून आता सावणी मोठी गुगली टाकते आणि कोमलच्या मनामध्ये आता पुन्हा ती एक गोष्ट निर्माण करते. त्याच वेळेला आता मुक्ता कोमल खुणावते म्हणून तिकडे जाते आणि सावणी सगळ्यांना चहा द्यायला जाते. तेव्हा इंद्रा म्हणते की दे दे, सगळ्यांना चहा दे. आणि त्यानंतर मुक्ताला कोमल म्हणते की वहिनी काय झालं, तुला काही प्रॉब्लेम वाटतोय का. तेव्हा ती म्हणते की नाही गं, काय झालं आहे. मग कोमल तिला म्हणते की अगं तसं नाही, मला ना हा मुलगा आवडलेला आहे, खरंच तो खूप चांगला आहे आणि घरातल्या सगळ्यांनाही तो खूप आवडला आहे आणि मला पण तो खूप आवडलेला आहे, त्याचं बोलणं वगैरे सगळं काही मला खूप छान वाटतं, जेन्युइन वाटतं आहे आणि मला या मुलाशी लग्न करायचं आहे, त्याच्यामुळे वहिनी तुझा तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना. त्याच वेळेला आता मुक्ता गप्प बसते, ती पुढे काहीच बोलत नाही. काय बोलावं हे मुक्ताला काहीच कळत नाही. आणि ती शांत असताना कोमल विचारते की काय वहिनी, काय झालं, तुला हा आवडलेला नाही आहे का, कारण तू नेहमीप्रमाणे हसून मनमोकळेपणाने बोलली नाहीस काहीच याबद्दल. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही असं काही नाही वेडाबाई. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की बरं वहिनी, तुझ्या हाताने तसे बटाटे घालून पोहे करतेस तशी बनवशील का स्पेशल तुझ्या पद्धतीने. तेव्हा मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे, मी बनवते. आणि मग आता कोमल तिला थँक्यू बोलते आणि तिकडून बाजूला पुन्हा बाहेर येते.
आणि मुक्ता आता म्हणते की नाही, कोमललाही हा मुलगा आवडू लागलेला आहे, परंतु माझं मनातलं गोष्ट मला सांगते की नाही, या मुलाबद्दल नेमकंच काहीतरी चुकीचं आहे. स्वामी, काही व्हायच्या आत मला अगोदर या मुलाबद्दल सगळं काही आठवू देत ना. तेव्हा मुक्ता फोडणीची तयारी करते आणि त्याच वेळेला इथे आता अभिषेक म्हणत असतो की दादा, आपण ना या हॉटेलला नक्कीच जाऊया. आणि तेवढ्यातच इथे आता फोडणीचा खमंग वास यायला लागतो. तेव्हा आता इथे अभिषेक म्हणत असतो, बापरे, कोणी काहीतरी फोडणी देत आहे ना. बरोबर, मला ना या किचनमधून फोडणीचा अगदी कमाल वास आलाय. कमाल, असं तो जेव्हा बोलून दाखवतो त्याच वेळेला मुक्ता इथे हादरते आणि मुक्ताच्या चेहऱ्यावरचा पूर्णपणे रंग उडून गेलेला असतो. आता मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की कमाल हा शब्द तिने कुठेतरी ऐकलाय आणि त्या शब्दावरूनच ती आता पटकन काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागते आणि इथे फायनली मुक्ताला आठवलेलं असतं. मुक्ता म्हणते की म्हणजे हा तोच आहे. तर मुक्ताला तिचे कॉलेजचे दिवस आठवतात आणि जेव्हा कॉलेजमध्ये बाहेर मुलं फिरत असतात त्याच वेळेला हा अभिषेक जो मुलगा आहे तो एका मुलीची छेड काढत असतो आणि तो तिच्या ओढण्या धरून तिला मागे खिचत म्हणतो की काय, हे बरोबर नाही आहे, दिस इज नॉट फेअर. काय चाललं आहे तुझं? मी आत्ताच कॉलेजमध्ये आलो आणि तू लेक्चरमध्ये चालली, हे बरोबर नाही आहे. अगं, मला जरा भेटली असतीस तर बरं वाटलं असतं मला. असं म्हणून आता तो त्या मुलीला छेडण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच तिथे आता मुक्ता येते. त्या मुलीला बाजूला करते आणि त्या अभिषेकची कॉलर धरते आणि त्याला बाजूला धरते. त्याच वेळेला ती म्हणते की लाज वाटत नाही आहे का हे सगळं करताना? कॉलेजमध्ये कशाला येता तुम्ही? शिक्षणाला येता की असली रोमिओगिरी करण्यासाठी? एक गोष्ट लक्षात ठेव, अशी जर रोड रोमिओगिरी करायची असेल ना तर तुझ्या एरियामध्ये जाऊन करायची. इथे कॉलेजमध्ये काही करायचं नाही आणि कॉलेजमध्ये कोणालाही त्रास द्यायचा नाही. काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची? असं म्हणून आता इथे ती त्याला चांगलंच दटावत असते. त्याच वेळेला आता इथे तो म्हणायला लागतो की तू कोण आहेस? तुला तर या अगोदर मी या कॉलेजमध्ये पाहिलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हो, मी पण तुझ्यासारखा असा मूर्ख मुलगा स्टुडंट म्हणून या कॉलेजमध्ये अजूनही पाहिलेला नाही. मी इकडे कुठेही शिक्षणासाठी नाही तर मी गेस्ट लेक्चरर म्हणून इथे आलेली आहे आणि तुझ्यासारखे जे स्टुडंट आहेत ना ते मला अगदी सरळ करता येतात, एक गोष्ट लक्षात ठेव. त्याच वेळेला इथे अभिषेक आता तिच्या जवळ जातो आणि तिच्याजवळ जाऊन म्हणतो की वा, ॲटिट्यूड हा खरंच खूप भारी वाटते. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आज तिच्याशी असं वागलं, उद्या पुढच्या वेळेला तुम्ही पण खूपच सुंदर आहात आणि ॲटिट्यूडही खूप छान आहे. त्याच्यामुळे तुमची ओढणी माझ्या हातात असू शकते. पुढच्या वेळेला असं होऊ शकतं बरं का. असं म्हणून आता अभिषेक हा मुक्ताला त्याच्या भाषेमध्ये अगदी दम द्यायला लागतो. त्याच वेळेला मुक्ता आता त्याच्या जोरदार कानाखाली वाजवून देते आणि कानाखाली बसल्याबरोबर सगळ्या मुलांसमोर त्या आता अभिषेकचा इन्सल्ट होतो आणि ज्या मुलीची छेड काढली गेलेली असते तिच्याही आत्म्याला आता मस्त थंडावा मिळतो आणि खूप बरं वाटतं. तेव्हा आता अभिषेक हा स्वतःच्या गालाला हात लावतच मुक्ताच्या त्या चपराकीकडे बघतो. मुक्ता मोबाईल काढते आणि आता त्याचा व्हिडिओ करत असते आणि म्हणते की काय, हाच आहे तो मुलगा. हा काय करतो तर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी येण्याच्या नावाखाली मुलींची छेड काढत असतो, बरोबर ना? काय रे, मुलींची छेड काढायची आहे ना तुला? बोल आता बोल. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हे बघ, आत्ताच्या आत्ता या मुलीची माफी मागायची आहेस तू, नाहीतर पुढे काय होऊ शकतं. तेव्हा मग आता तो शांत बसतो आणि त्या मुलीची माफी मागत म्हणतो की आय एम सॉरी सिस्टर. तेव्हा मुक्ता म्हणते की बेटर, आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, जर पुन्हा कोणाचीही कोणत्याही मुलीची कुठेही छेड काढली तर याद राखायचं, कॉलेजमध्ये कोणत्या गोष्टीसाठी येत आहे ना तीच गोष्ट करायची, जास्त पुढच्या गोष्टीच्या भानगडीत पडायचे नाही. असं म्हणून मुक्ताने आता अभिषेकला सगळ्यांसमोर चांगलंच दटावलेलं असतं आणि इथे आता मुक्ताचं रणरागिणी स्वरूप हे अभिषेकला पूर्णपणे हादरवून टाकतं. तर त्यानंतर मुक्ता पुन्हा आता तिच्या प्रेझेंटमध्ये येते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की बापरे, हा तोच मुलगा आहे अभिषेक. हा मुलगा अत्यंत नीच आहे आणि तो अजिबात चांगला नाही आहे. नाही म्हणजे सगळ्यांसमोर तो दिखावा करतोय की तो खरंच खूप चांगला आहे, परंतु हा खरा कसा आहे ते फक्त मला माहीत आहे. आपल्या घरच्यांसमोर सगळं काही गोड गोड खोटं खोटं बोलून तो कोमलशी लग्न करू पाहतोय, परंतु कोमलसाठी हा मुलगा अजिबात चांगला नाही, हे मला आधी सागरशी बोललं पाहिजे. असं आता इथे मुक्ता म्हणते आणि मग मुक्ता ही म्हणते की एक मिनिट मम्मी, मी जरा आलेच. स्वातीताई, तुम्ही प्लीज जरा पोहे द्याल का सगळ्यांना? तेव्हा मग आता कोमल म्हणते की हो, मी पण येते. स्वाती आता पोहे वाढण्यासाठी म्हणून जाते. तेवढ्यातच मुक्ता रूममध्ये येते आणि म्हणते की काय करू मी, मला खरंच काही कळत नाही आहे आणि सागरशी मला या बाबतीत बोललंच पाहिजे. हा अभिषेक इतका नालायक आहे, परंतु कोमलला जर याच्याशी लग्न केलं तर खूप मोठा पश्चाताप होईल.
गोष्टी खूप पुढे निघून जाण्याच्या अगोदर मला काहीतरी केलं पाहिजे. कारण कोमल जर याच्यात गुंतत गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे आता या गोष्टीतून याला बाहेर काढलंच पाहिजे. मुक्ता सागरला फोन लावते आणि त्याला आतमध्ये बोलावून घेते. त्याच वेळेला पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की मुक्ता म्हणत असते, की सागर या मुलाबद्दल काय वाटत आहे? त्याच वेळेला आता सागर म्हणतो, की बरोबर, बरोबर, अगदी योग्य बोललात तुम्ही. मलाही तेच वाटत आहे. तेव्हा मुक्ता अगदी धक्क्याने त्याच्याकडे बघत असते. सागर पुढे तिला म्हणतो, की मुक्ता नाही, अजिबात असा काही चुकीचा विचार करू नका. तुम्हाला माहिती आहे का, हो, हे जे काही चाललंय ना, ते सगळ्यांना आवडलेलं आहे आणि तो मुलगा तुम्हाला वाटतंय किंवा घरच्यांना, बाकीच्यांना सगळ्यांना जे काही वाटते ते अत्यंत खरं आहे. हा मुलगा हा सगळ्यांनाच आवडलेला आहे. मुक्ता पुढे म्हणते, की "1 मिनिट सागर थांबा. पुढची बोलणी करायच्या अगोदर जरा 1 मिनिट थांबा. मला हा मुलगा अजिबात आवडलेला नाहीये. हा मुलगा आपल्या कोमलसाठी योग्य नाही." असा बॉम्ब आता इथे मुक्ताने फोडलेला असतो आणि सागरलाही हे ऐकून जबरदस्त मोठा धक्का बसतो. सागर आता मुक्ताकडे बघतच राहतो आणि म्हणतो, की "मुक्ता, हे काय बोलताय तुम्ही?" तेव्हा मुक्ता म्हणते, की "हो सागर, मला या मुलाबद्दल अजिबात चांगले वाटत नाही किंवा हा मुलगा चांगला नाही." असं जेव्हा सागर ऐकतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. आता इथून पुढे मुक्ता व सागर दोघंही मिळून त्या अभिषेकची कशाप्रकारे पुन्हा एकदा कसून चौकशी करणार आणि पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.